श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर. स्वामी भक्तांनो, माझा तुम्हा सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आज मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांना त्यांच्या लाडक्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची कथा सांगणार आहे. आज ही कथा जो कोणी ऐकेल तो खरंच भाग्यवान ठरेल. आता ह्या क्षणी हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला असेल तर आवर्जून पहा, स्किप करू नका. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटात आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटी नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778, रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा 10 एप्रिल 2024 बुधवार रोजी प्रकट दिन आहे. प्रकट पूर्वपटिका इसवी सन 1459च्या सुमारास श्री नरसिंह स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त केले व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते थेट कर्दळीवनात अदृश्य झाले. या कर्दळीवनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्या कर्दळीवनात लाकडे तोडण्यासाठी आला. त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराज यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणाकरिता प्रकट व्हायचेच होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच क्षणी त्यातून रक्ताची धार उडाली. रक्ताच्या धारा वाहू लागल्या व क्षणाचाही दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच आपले सर्वांचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होय. असे मानले जाते आपल्यापासून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःखही झाले व भयही वाटू लागले. पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाचा अभय व आशीर्वाद देऊन उद्धार केला. गंगातीरी प्रयाण केले. गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. स्वामींच्या प्रकट दिनाची विषयाची हकीकत आत्ता ऐका. स्वामी समर्थ महाराज कधी आले, ते कोठून आले हे कुणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले. तर भक्त हो, स्वामी समर्थ महाराजांची प्रकटण्याची हकीकत ही अशी. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून सुमारे 1200 कौस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे ते गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ व भावजयांबरोबर राहत होता. तो मुलगा कोणासोबतही मिसळायचा नाही. नंतर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर गोट्या खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्यांचा पण डाव तो स्वतः खेळायचा. असेच बरेच दिवस गेले. एके दिवशी तो जात होता आणि त्या परमात्म्याला आपला
आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखविला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. विजयसिंगने आपल्या रोजच्या पद्धतीने त्याही दिवशी तो तिथे गेला. गणपती बरोबर तो खेळायचा, पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. तेव्हा त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकल्या व बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही हा, आज तूच खेळायचं. बस इतकंच त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी माता कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणालाच काही कळेना की हे काय होतंय, पण काय करणार. ही अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती. त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकट झाली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 किलोमीटर अंतरावर छेली खेड्या नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. भक्त हो, आता आपल्या मनात ही शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटीला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला आले होते. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले, आपल्या मांडीवर घेतले आणि सांगितले, आजपासून तू माझा स्वामीसूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी मज्जा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते तिथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते. महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. ते पाहून त्यांना थोडं रडू आलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, अरे रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात ठेवून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सर्व जन्म आठवू लागले. त्यातीलच त्यांचा एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग दुसरा तिसरा कोणी नसून तर तो स्वामी सुताचाच पूर्व अवतार होता. त्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वामींनी स्वतः मान्यता दिलेली आहे. ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हे उत्सव अक्कलकोटमध्ये करीत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्ताने स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करीत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर आले असे होते, माझं बाळ, मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुताच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिषी विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवायचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तर तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि स्वामींनी परत कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वाहून सर्व देवांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींना खूप आनंदी होऊन नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपल्या हातावर ठेवला आणि त्यांच्या हातावरील विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्याच्या हयातीपर्यंत त्याच्या हातावर होते. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्याचाच मान्यता दिली आणि त्यांचाच प्रसाद म्हणून नाना देखीच्या हातावर विष्णुपद उमटले. आजही स्वामींची ही कुंडली अहमदनगरच्या मठात आहे. महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवाच्या नावाने कार्यरत होते.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असेही मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे. कुणाला विठू माऊलीच्या स्वरूपात दिले तर कुणाला विष्णूंच्या स्वरूपात दर्शन दिले. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत अशी ही स्वामी भक्तांची धारणा आहे. तर भक्त हो, अशी ही स्वामी महाराजांची प्रकट दिनाची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट्स करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.